एका वेळेची गोष्ट. एका गावात एक शेठ शेठानी राहत होते. शेठ गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते. सतत बाप्पाची ते पूजा करायचे. शेठजी कधीही कुठलेही काम करण्याआधी गणपती बाप्पाची आठवण काढायला कधीही विसरत नसे. एकदा गणपती बाप्पाने आपलं रूप बदलून शेठजींच्या शेतावर आले. खूप भूक लागलीये, काहीतरी खाऊन घेतो. हां, हे तर त्याच शेठजींचं शेत आहे जे नियमित माझी पूजा करतात. खूपच जोरात भूक लागलीये, गव्हाचे दाणे तोडून खातो. गणपती बाप्पाने शेठजींच्या शेतातून 12 गव्हाचे दाणे तोडून खाल्ले. मग त्यांनी विचार केला, मी हे काय करून बसलो? मी शेठजींना न विचारताच त्यांच्या शेतातले गव्हाचे दाणे खाल्ले. ही तर चोरी झाली आणि या चोरीची शिक्षा मला स्वतःला भोगायलाच पाहिजे. गणपती बाप्पांनी आता एका छोट्या मुलाचं रूप घेतलं आणि ते शेठजींकडे गेले. नमस्ते शेठजी, माझं नाव गणेश आहे. मला काही काम मिळेल का? मी खूप लांबून आलोय. तुम्ही जर मला काही काम दिलं तर तुमचे खूप उपकार होतील. गणेश, अरे मी तुला काम तर दिलं असतं, पण आजकाल माझ्याच कामाचं नुकसान होतंय. मी तुला पगार नाही देऊ शकणार. हां, पण माझ्याकडे तुला 2 वेळेचं जेवण आणि राहायला जागा नक्की मिळेल. ठीक आहे शेठजी, मी सगळं काम करीन, तुम्ही काळजी करू नका. हळूहळू गणपती बाप्पा शेठजींच्या घरी नोकर बनून राहू लागले. बाप्पा घरातलं आणि दुकानातलं सगळं काम सांभाळायचे, ज्यामुळे शेठजी त्याच्यावर खुश होतात. एक दिवस बाईसाहेब बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात राखेनं धुवत होत्या. तेव्हा नोकर बनलेल्या बाप्पाने बाईसाहेबांना अडवलं. बाईसाहेब, जोपर्यंत आपण आपले हात मातीने धुवत नाही तोपर्यंत ते स्वच्छ होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे हात राखेऐवजी मातीने धुवत जा. तू एक नोकर असून मला सल्ले देशील? तुझी हिंमत कशी झाली रे? मी आत्ताच तुझं नाव यांना सांगते. अहो, मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बाथरूमला जाऊन आले आणि माझे हात राखेने धुवत होते तेव्हा गणेश मला म्हणाला, हात मातीने धुवत जा. हे त्याचं बोलणं खरं आहे का? गणेश, तुझं म्हणणं तर एकदम बरोबर आहे. जोपर्यंत मातीने हात धुतले जात नाही तोपर्यंत हात स्वच्छ होत नाहीत. हा गणेश तर खूपच हुशार मुलगा आहे. आपलं हितच बघतो तू. बरं ऐकलं का? उद्या मला गंगा स्नान करायला जायचंय. तुम्ही याल का माझ्याबरोबर? कल्याणी, तू एक काम कर. उद्या गणेशलाच तू तुझ्या बरोबर घेऊन जा. मला दुकानात जरा काम आहे. तुम्ही काळजी करू नका. मी बाईसाहेबांची नीट काळजी घेईन आणि त्यांची गंगा स्नानाची व्यवस्थाही करीन. दुसऱ्या दिवशी कल्याणी गणेश बरोबर गंगा घाटावर पोहोचते. कल्याणी गंगा नदीच्या काठावर बसून स्नान करत होती. गणेश कल्याणीला गंगा नदीत आतपर्यंत घेऊन जातो आणि एक डुबकी मारून पुन्हा परत घेऊन येतो. त्यावर कल्याणी खूपच चिडते. ती गणेशला म्हणाली, गणेश, तू हे काय केलंस? मला काठावर बसूनच स्नान करायचं होतं, मला डुबकी नव्हती मारायची. बाईसाहेब, जोपर्यंत गंगा नदीमध्ये गंगा स्नान करताना डुबकी मारत नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही. गंगा स्नान तर डुबकी मारल्यावरच पूर्ण होतं. मला जास्त अक्कल शिकवायची गरज नाहीये. कल्याणी घरी जाऊन हे सगळं शेठजींना सांगते. गणेश, तू असं का केलंस? शेठजी, तुम्हीच सांगा. जोपर्यंत गंगेत डुबकी लावत नाही तोपर्यंत स्नान पूर्णच होत नाही. मी हे बरोबर बोललो ना? आता काठावर बसून स्नान केलं तर काय फायदा? हा गणेश ना फारच बुद्धिवाद करतो. तो नेहमीच आपल्या हिताचा विचार करतो. गणेश अशीच शेठजींची सगळी कामं करतो. गणेश आल्यामुळे आता शेठजींचा व्यापारही चांगला चालला होता. एक दिवस शेठजींनी घरात पूजेचा घाट घातला. त्यांनी गणेशला बाईसाहेबांना बोलवायला सांगितलं. गणेश, जा जरा बाईसाहेबांना बोलवून आण. पूजेची वेळ होत चाललीये. आपल्याला मंदिरात जायचंय. ठीक आहे शेठजी, मी आत्ता बाईसाहेबांना बोलावतो. गणेश कल्याणीला बोलवायला जातो. अरे बाईसाहेब, तुम्ही ही काळी साडी का नेसलीये? तुम्ही पूजेसाठी काळी साडीऐवजी लाल रंगाची साडी नेसा. पूजेमध्ये लाल रंग शुभ मानला जातो. मी काळीच साडी नेसीन. आता मी साडी बदललीये. मी दुसरी परत नेसणार नाही. आणि तू मला हे सगळं सांगणारा कोण रे? मी आता परत तुझी तक्रार शेठजींकडे करते, थांब. कल्याणी शेठजींकडे जाते आणि त्यांना सगळं सांगते. या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही, पण गणेश बरोबर बोलतोय. पूजा कार्यात लाल रंग शुभ मानला जातो. एक काम कर, तू लाल रंगाचीच साडी नेसून ये.
हा गणेश आपल्याबद्दल कधीच वाईट विचार करणार नाही. नाहीतर आजकाल कोण कोणाचा विचार करतो. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस शेटजींनी घरात गणेश पूजनाचं आयोजन केलं. गणेश मूर्तीच्या जागेवर जाऊन बसतो. ते बघून शेटजी खूप चिडतात. गणेश, हा कसला आगाऊपणा. मला वाटत होतं तू खूप समजदार मुलगा आहेस. तू मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस आणि आत्ता असं वेड्यासारखं वागून त्या जागेवर जाऊन बसलास जे गणपतीचं स्थान आहे. अच्छा, तर मग मी एकदम योग्य जागी बसलोय. बघता बघता गणेश आपल्या खऱ्या रूपात येतो. प्रभू, साक्षात आपण. तुम्ही साक्षात एका नोकराच्या रूपात. आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. आम्हाला माफ करा प्रभू. हे प्रभू, मी न जाणे तुम्हाला नोकर समजून काय काय वाईट बोलले. मला माफ करा बाप्पा. तुम्ही दोघं उगाच त्रास करून घेताय. मी तर स्वतःच तुमच्या घरात नोकर बनून आलो होतो. मी तुमच्या शेतातले गव्हाचे 12 दाणे चोरून खाल्ले होते. म्हणून मी तुमचं ऋण फेडण्यासाठी नोकर बनून राहिलो. माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असेल. तुम्हाला धन, वैभव, संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही. एवढं बोलून गणपती बाप्पा अंतर्धान पावतात. त्या दिवसानंतर शेटजींच्या घरात आनंदाचंच वातावरण असायचं. एका वेळेची गोष्ट. भगवान श्रीराम आणि देवी सीतामाता आपल्या वैकुंठधाम मधल्या राजमहालात बोलत बसले होते. हनुमान बाप्पाही तिथेच होते. त्याच वेळी सीतामाता भगवान श्रीरामांना म्हणाली, प्रभू, खूप दिवसांपासून पृथ्वी तलावरचं चित्र पाहिलं नाही. पृथ्वी तलावर सगळं कुशलमंगल तर आहे ना? माझं म्हणणं होतं, मला एकदा पृथ्वी तलाचं दर्शन दिलं तर तिथल्या लोकांची हालहवा जाणून घेता येईल. देवी सीता, तुला काळजी करण्याची गरज नाही. मी आत्ताच तुला पृथ्वी तलावरचं चित्र दाखवतो. भगवान श्रीरामाने हवेत हात उचलला आणि पृथ्वी तलावरचं चित्र त्यांच्या समोर आलं. त्यात मनुष्य, प्राणी, जीव, जंतू सगळं काही दिसत होतं. त्याचवेळी हनुमानाची नजर राम मंदिरात बसलेल्या एका गुरुजींवर गेली. हे प्रभू, हनुमान जयंतीचा उत्सव जवळ येतोय. यावेळी भक्तांची चांगली गर्दी झाली तर सरपंच मला भरपूर पैसे देतील. नाहीतर भक्त कमी आले तर सरपंचही मला पैसे द्यायला बहाणं करतात. कसला विचार करताय पंडितजी? हनुमान जयंतीचा काही विचार केलात की नाही, जेणेकरून भक्तांची गर्दी वाढेल? हे बघा पंडितजी, आता हे कथा कीर्तन ऐकायला कोणी येत नाही. 10-20 भक्तांनी अशी किती देणगी जमणार आहे हे तुम्हालाही माहितीये ना. आणि लक्षात ठेवा, या हनुमान जयंतीला जर जास्त देणगी आली नाही तर मला दुसराच विचार करावा लागेल. तसंही आता तुमचं वय झालंय. तुम्ही राम मंदिराची जबाबदारी सांभाळू नाही शकणार. सरपंच, असं बोलू नका. गावातल्या राम मंदिराची जबाबदारी मी गेल्या कित्येक वर्षांपासून सांभाळतोय. याच मंदिराचा कार्यभार सांभाळण्यामुळे मी माझं कुटुंब चालवू शकतो. मी माझ्या मुलीचं लग्न ठरवलंय. अचानक हे मंदिराचं काम काढून घेतलं तर लक्ष्मीचं लग्न कसं करू मी? ठीक आहे, मग हनुमान जयंतीचा उत्सव येईपर्यंत देवळात अशी रोनक आणा की दिवस रात्र भक्तांची रांग लागली पाहिजे. आपल्याला हनुमानाची सोन्याची मूर्ती आणायची. त्यामुळे जेवढी जास्त देणगी जमा होईल तेवढी लवकर मूर्ती आणता येईल. हे बजरंग बली, आता मी काय करू ज्यामुळे राम मंदिरात भक्तांची गर्दी वाढेल? हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हीच काहीतरी करा. आता माझी मदत करा हनुमानजी. प्रभू, मला वाटतं पुत्र हनुमानाला पंडितजींचं सहाय्य करण्यासाठी जायला हवं. सीते, आम्ही पण हनुमानाला हेच सांगू इच्छितो. तू तात्काळ या क्षणी पृथ्वी तलावर जा आणि पंडितजींची मदत कर. त्यांनी तुला मनापासून हाक घातली आहे. ठीक आहे प्रभू, मी लगेच पृथ्वी तलावर जातो. हनुमान, तुला सामान्य माणसाच्या रूपातच पंडितजींची मदत करायला हवी आणि आवश्यकता असेल तरच तुझ्या शक्तीचा उपयोग कर. सीता मातेचा आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेऊन हनुमान सामान्य माणसाचं रूप घेऊन पृथ्वी तलावर पोहोचतो आणि पंडितजींकडे जातो. जय श्रीराम पंडितजी, मी खूप लांबून आलोय. मला काही काम मिळेल का? तुमचे खूप उपकार होतील. काम? या मंदिरात तुला काम तर देईन मी, पण माझ्याकडे तेवढी धनराशी नाही की मी तुझा पगार देऊ शकेन. पंडितजी, मंदिराच्या कामाच्या मोबदल्यात
तुम्ही मला देवाला वाहिलेली फळं खायला द्या. माझ्यासाठी तेच खूप आहे. मी याला कामावर ठेवून घेतो. मंदिराच्या कामात मला याची मदत होईल. ठीक आहे, तू आजपासूनच मंदिराची साफसफाई आणि पूजेची व्यवस्था करायला लाग. हनुमानजी मंदिराचं सगळं काम करू लागले. त्या बदल्यात पंडितजी त्यांना प्रभू श्रीरामांना वाहिलेली फळं खायला द्यायचे. हनुमानजींच्या येण्यामुळे पंडितजींनाही जरा मदत होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी जेव्हा मंदिरात कथा सांगत होते तेव्हा हनुमानजी आपल्या खऱ्या रूपात येतात आणि मंदिरात भजन गाऊन नृत्य करू लागतात. ते पाहायला भक्तांची खूप गर्दी होऊ लागते. लोक मंदिरात येऊन प्रसाद चढवून आशीर्वाद घेऊन हनुमानजींचं भजन आणि नृत्य पाहून मंत्रमुग्ध होत होते. हा सदानंद बजरंगबलीच्या वेशभूषेत किती सुंदर नृत्य सादर करतोय. भक्तगणही सदानंदला हनुमानाच्या रूपात बघून आनंदी होत आहेत. आता तर हनुमानजी पंडितजींबरोबर आपल्या खऱ्या रूपात येऊनच भजन कीर्तन करायचे आणि भक्तगणही या सगळ्याचा मनमुराद आनंद लुटायचे. हळूहळू मंदिरात भक्तांची गर्दी वाढू लागली आणि हनुमान जयंती येईपर्यंत मंदिरात खूप सारी देणगी जमा झाली. अरे वा पंडितजी, यावेळी तर कमालच झाली. या वर्षी तर मंदिरात चांगलेच पैसे जमा झालेत की. आता तर मंदिरातल्या मूर्तीची स्थापनाही होईल. सरपंच, हे सगळं कार्य सदानंदमुळे शक्य झालं. सदानंदने हनुमानाची वेशभूषा करून खूपच सुंदर भजन आणि नृत्य भक्तांसमोर त्याने सादर केलंय. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे सदानंद. हनुमान जयंतीच्या दिवशी महाकीर्तनात तू अशीच वेशभूषा करून नृत्य सादर कर. मग हनुमान जयंतीचा दिवस उजाडला. हनुमानजी मनमुराद नृत्य सादर करत होते. तेव्हाच या वीरसिंग. सुमित्रा, बरं झालं तू आज वीरसिंगला इथे घेऊन आलीस. पंडितजी, हा माझा मेहुणा आहे. हनुमानजींची सोन्याची मूर्ती स्थापन करण्यासाठी आज याचाही हात लागेल. दाजी, हनुमानाची मूर्ती तर खूपच जड बनवलीये. खूपच महाग असेल ना? वीरसिंग, ही मूर्ती मंदिरात जमा झालेल्या देणगीतून आणलीये. ही मंदिराची अमानत आहे. खूप मोठ्या सोनाराने बनवलीये. चला आपण स्थापना करूया. राम मंदिरात हनुमानजींची सोन्याची मूर्ती स्थापन केली जाते आणि खूप धूमधडाक्यात हनुमान जयंतीचा उत्सव होतो. पण दुसऱ्या दिवशी हे राम, हनुमानाची मूर्ती कुठे गायब झाली? मंदिरातून मूर्ती चोरीला कशी गेली? दाजी, मला तर वाटतं हनुमानजींची सोन्याची मूर्ती या पंडितजींनी चोरलीये. कारण त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांना पैशाची गरज आहे. तू बरोबर म्हणतोयस वीरसिंग. पंडितजींना पोलीस पकडून नेतील तेव्हाच ते खरं सांगतील. आता काही त्यांच्या तोंडून खरं बाहेर पडणार नाही. पोलिसांना बोलवा, तेच पंडितजींना अटक करतील. इन्स्पेक्टर साहेब, खरा चोर पंडितजी नाही तर मीच मंदिरातून मूर्ती चोरली आहे. तुम्ही मला अटक करा, पंडितजींना नाही. अरे सदानंद, तू हे असं का बोलतोयस आणि का करतोयस असं? या चोराने स्वतःच आपला गुन्हा कबूल केलाय. अटक करा रे याला. याला मोठ्यातली मोठी सजा द्या इन्स्पेक्टर साहेब. त्याने चोरी केलीये, तेही हनुमानाच्या मूर्तीची. बरं झालं, चोरीचा आळ त्या सदानंदवर आला. आता मी मूर्तीला विकून भरपूर पैसे मिळवू शकतो. अरे कोण आहे? कोण आहे हे? मला कोण मारतंय? असं कोण मारतंय? कोणी समोर काही येत नाहीये. मी सदानंदच्या रूपात हनुमान आहे, ज्याला तू अटक करायला लावलीस. पोलिसांच्या समोर तुला खरं बोलावं लागेल की खरा गुन्हेगार तूच आहेस. तू मूर्ती चोरली आहेस आणि तुला ती विकायची आहे. मारू नका, मारू नका. मी पोलिसांना सगळं खरं खरं सांगेन. माझ्या मनात लोभीपणा आला होता. मला सोडा, मला सोडा. वीरसिंग पळत पळत पोलीस ठाण्यात जातो. इन्स्पेक्टर साहेब, मला वाचवा. सदानंद म्हणजे हनुमानजी मला मारतायत. मी माझा गुन्हा कबूल करतो. मीच हनुमानजींची मूर्ती चोरलीये. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुझं काय डोकं फिरलंय काय? सदानंदला समोर बघ, तो कोठडीत आहे. तू तुझ्याकडे कसा येऊ शकतो? नाही इन्स्पेक्टर साहेब, तो माझ्या मागेच उभा आहे. तो मला मारतोय. मला लवकर तुरुंगात टाका. मी माझा गुन्हा कबूल करतो. तेवढ्यातच गावचे सरपंच, पंडितजी आणि गावातले काही लोकही पोलीस स्टेशनमध्ये येतात. इन्स्पेक्टर साहेब, सदानंदने कुठलीच चोरी केली नाही. त्याला सोडून द्या. वीरसिंग आपला गुन्हा कबूल करतो. सदानंदला म्हणजेच हनुमानजींना पोलीस सोडून देतात. तेव्हाच तिथे प्रभू श्रीराम आणि सीतामाता प्रकट होत. हनुमान, आता तू तुझ्या खऱ्या रूपात ये आणि तुझ्या भक्तांना दर्शन दे. जशी आपली आज्ञा प्रभू. जय श्रीराम. सदानंद, साक्षात हनुमान. हे बजरंगबली, तुम्ही इतके दिवस माझ्या बरोबर होतात आणि मी तुम्हाला ओळखूही शकलो नाही. पंडितजी,
जिथे जिथे प्रभू श्रीरामांचं कथाकीर्तन होतं तिथे हनुमान अवश्य असतात. तुम्ही मला मनापासून हाक मारली होती, मग मी येणारच. आता तुमच्या आयुष्यातली सारी दुःख दूर होतील. पंडितजींच्या डोळ्यात पाणी येतं. पंडितजी आणि सरपंचांबरोबर गावातले सगळे लोकही हनुमानजींना नमस्कार करतात. सरपंच कधीही पंडितजींना मंदिरातून जायला सांगत नाहीत. हनुमानजींच्या कृपादृष्टीने पंडितजींच्या आयुष्यात आनंदी आनंद होतो आणि ते आपली मुलगी लक्ष्मीचं लग्न अगदी धूमधडाक्यात करून देतात.